या भगवंताच्या या पवित्र दरबारामध्ये मानवी जीवनाला कृतार्थ करण्याकरता निष्काम भक्तियोगाची साधना तुमच्या आपण घडावी या सभेतून या ठिकाणी नागेश्वर विश्वस्त मंडळ आदरणीय चंद्रकांत आदी मळेकर त्यांचे सहकारी आणि यांच्या आणि संमती आमच्या या पंचक्रोशीमध्ये सद्गुरू झेंडूजी महाराज बेडीकर परिवार, श्री संत आदिशक्ती मुक्ताई वारकरी सत्संग मंडळ आणि सर्व आपले कार्यकारी मंडळी यांच्या आणि अथक प्रेमातून आणि या ठिकाणी भगवंताच्या मनोरथानुसार, कारण आपल्या मताप्रमाणे काही होत नाही, करणं का न करणं, होणं घडणं का न घडणं हे तुमच्या हातात नसतं, हे भगवंताच्या हातात असतं. फक्त आपला संकल्प शुद्ध पाहिजे. संकल्प जर शुद्ध असेल तर तो पूर्ण करण्याची ताकद परमात्मा तुम्हाला देतो. आणि या ज्ञानानुसरून आणि या ठिकाणी हा ज्ञानयज्ञ शिवपुराण महायज्ञ आपला संपन्न झाला. 7 दिवसापर्यंत कथा, हरिपाठ आणि आमचं संपूर्ण श्रोतेवर्ग या ठिकाणी येऊन त्यांनी उपकृत केलं. अशा या ज्ञानयज्ञामध्ये भगवंताने देखील आपली परीक्षा पाहिली. आज पर्यटकांना कळून येत होता आणि सर्वांच्या मनामध्ये कुतूहल होतं, तरी देखील एका कठीण प्रसंगामध्ये देखील शिवाची साधना सोडू नये असं आपण शिवपुराणामध्ये पाहिलं आहे. आणि त्या अनुसरून आणि पुनश्च भगवान परमात्म्याने आता थोडा प्रचंड राजाने विसावा घेतलेला आहे. आणि अशा या माध्यमातून दिंडी सोहळा या ठिकाणी आपण घडला. दिंडीची आपली स्थिती अशी होती की आपला अंतर कमी, आपल्याला वेळ कमी आणि तुमच्या आपल्याला सर्वांचं प्रेम म्हणून आपल्या परिसराचे सर्व नागरिक या ठिकाणी एकत्रित आहेत. कारण ही अवस्था पैशाने येत नाही. पैसा घेऊन माणसाने भेटत, माणसं प्रेमाने भेटतात. आणि म्हणून एवढ्या कालखंडामध्ये आम्हाला अभंग म्हणण्याकरता एकेका गावाचा नंबर घेण्याकरता 2-2 मिनिट एकेका मिनिटावर आम्ही अभंग घेतलेला आहे. अजूनही काही काम करत राहिले असतील, पण माझं सर्वांकडे लक्ष असल्यामुळे मला नाही वाटत की कदाचित कोणी लिहायचं असेल. प्रत्येक गावाला अभंग दिला. ही पद्धती कुणाची होती तर आपल्या परंपरेची होती. पूर्वी गावगावचे कार्यकरी एकत्र यायचे, दिंडी सोहळा असायचा आणि त्यामध्ये प्रत्येक गावाला अभंगाचा चाल मिळायचा. अशा पद्धतीने ही संपूर्ण दिंडी सोहळ्याचा पार पडला. आणि दिंडी सोहळा पार पडल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्या सद्गुरू झेंडूजी महाराज परंपरेमध्ये असा नियम आहे की ताकीदपत्र असतं. आता मी फक्त एकदा 2 मिनिटांमध्ये बोलणार, पण नियमाप्रमाणे सर्व गोष्टी झाल्या पाहिजे म्हणून या ठिकाणी उभं आहे. पूर्वीच्या कालखंडामध्ये जे अधिकारी सद्गुरूच होते त्यांच्याकडे हे ताकीदपत्र असायचे. आमचे दिंडी चालक मालक जे गाडीपती असायचे ते आपल्या दिंडीमध्ये असणारे जे काही कीर्तनकार असतील त्यांच्यामध्ये अधिकारी पुरुषाला आणि ताकीदपत्रासाठी आज्ञा करायचे. आणि ते आज्ञा केल्यानंतर आणि त्या ठिकाणी ते ताकीदपत्र व्हायचे. आमचे अधिपती श्रीधर महाराज असतील, सोनू महाराज कडोळेकर असतील, मलाही आठवते लहान होते अगदी पोलादी पुरुष म्हणून आपल्या परंपरेमध्ये होते हरिबाबा आचेगावकर. म्हणजे असं हे व्यक्तिमत्व सुंदर होतं. आणि अभंग सुंदर अशा प्रकारे त्यांनी आपला ताकीदपत्र करायचं. ऐका भावी वचन कोण कोण भागवते तारकिका संत पांडुरंग सुद्धा आपले सद्गुरू झेंडूजी महाराज असं होतं. त्यांनी आम्ही मानव्यामध्ये अगदी छोटे असताना पाहिलेलं आहे. शांत अपेक्षा सर्व होताना नशी असणारे मूर्ती आणि तो सफेद कोट आणि श्री जो हात असा असायचा. आणि या सर्व संत महात्म्यांनी आणि आपल्या या परंपरेची सेवा केली. त्यानंतर आपले गुरुवर्य रघुनाथ शास्त्री महाराज यांनी देखील या परंपरेची सेवा केली. आणि त्यानंतर आज तर या परंपरेला एक नवसंजीवनी प्राप्त झाली. आपल्या परंपरेला एक नवसंजीवनी आहे. ऐका की आज आपल्या या परंपरेमध्ये आपल्या परंपरेचे प्रमुख सेवक कारण अधिपती आणि ते म्हणत नाही, आम्ही म्हणत नाही आता, कारण त्यांची आज्ञा आम्ही पाडतो. गुरुवर्य नको, गादीपती नको, तर प्रमुख सेवक आम्ही अयोध्येच्या आणि प्रसंगामध्ये ऐकलं एका मुख्य वक्त्याच्या मुखातून
आपल्या नरहरी महाराजांच्या मुखातून की आज तुमचं आपलं परम भाग्य आहे आणि परम भाग्य म्हणून महाराज तुमच्या आपल्या वाटायला आले आणि आपल्या परंपरेचे सेवक बनले. म्हणून आमचे परमश्री आदरणीय आणि भरतजी महाराज आज त्यांनी नवसंजीवनी दिली. आज आम्हाला काय करायचं आमचं उर्वरित आयुष्य आणि ज्या परंपरेत आम्ही वाटलं तीच परंपरा तुमच्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आम्ही करणार आहोत. कारण या परंपरेबद्दल का बोलतो आम्ही तर ही परंपरा तुमच्या आपल्या तळागाळातील माणसाला बरबाद करता आणि सात्विक आनंद देणारी परंपरा आहे ऐका. आणि या परंपरेने संपूर्ण जळगाव जिल्हा नगर अन्वेषणामध्ये आणि भक्ती सुखात आनंद दिला. आणि म्हणून आज त्यांच्या त्या परंपरेच्या माध्यमातून आणि आज हा ज्ञानयज्ञ आपला पार पडलेला आहे. अशा या ज्ञानयज्ञामध्ये अगदी थोडक्यात ऐका किंमत नाही आणि जो जातीला किंमत येईल त्याला किंमत नाही. वारकरी सांगत आहे हा सर्व जाती नियमावली अशी आहे की यादे आलेला यादी बसण्यात आलेलं करावा विचार आणि नरके चिंता कोणाचे काम आनंद. माझ्या अंतःकरणामध्ये संकल्पना निर्माण झाली की इथे कीर्तन आहे पण जर कदाचित या ठिकाणी आपण जर एखादी कथा केली या श्रावण मासामध्ये तर चांगलं एवढा संकल्प मनामध्ये घेतला आणि हा मनोदय आदरणीय आणि सरांपर्यंत आमचे नंदूदादा आमचे बडे आणि यांच्याकडनं बोलून दाखवतो. आणि म्हटलं महाराज खूपच कार्यक्रम होतात कार्यक्रमाचं कौशल्य कसं असतं कार्यक्रमाचा त्रास कसा असतो या मला सर्व माहिती आहे. फार मोठा अडचण आहे ते कार्यक्रम करताना. पण त्यांनी सरांकडे हा शब्द मांडला आणि कुठल्याही प्रकारचा विचार न करताना सरांनी तातडीने सांगितलं काही हरकत नाही. महाराजांचं जर मनोगत आहे तर त्यांना लागणारे जे काही सहकार्य असेल आम्ही सांगितलं सहकार्य पत्रामध्ये होते की आम्हाला तुमच्या आपल्या मंदिराची जागा थोडी पिछाई थोडी स्वीकारकी असताना एवढं बाकीचे डिपार्टमेंट हे सांभाळतो. कारण मी आणि माझ्या प्रेमाने माझ्यासाठी तुम्ही तर माझ्या प्रेमानं परमार्थ करण्याचे काय असेल ते कारण आम्हाला परमार्थ करणाऱ्या कार्यक्रमाचा हे तुम्हाला पाहिल्याचा आनंद वाटतो. तुम्ही जर ठरवलं तर मोठे मोठे कार्यक्रम होऊ शकतात. भक्ती आहे सत्संग आहे हा ऐका सर्व आपल्या आपल्या परीनं सेवादान करतायत. आज आपली हे कार्यक्रम आज तुमच्या आपल्यापर्यंत दूरपर्यंत प्रसार माध्यम करण्याचं कार्य आमचे सुनील दादा भाटकोर परमार्थाची सेवा जास्त त्या ठिकाणी करतात आणि त्यांच्या पद्धतीने सर्वांपर्यंत ही आपली ट्रीप जाते. म्हणून आम्हाला मोजून बोलावं लागतं. कधी कधी बोलता भावनेच्या भरामध्ये आणि तुमच्या हिताकरता आमचे काही शब्द असे बाहेर येतात की त्या शब्दाचे अनर्थ होतात त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागतात. पण आमच्या पाठीमागे सद्गुरू येशूजी महाराजांची शक्ती आहे आणि त्याच्यामुळे नाही भारत भीड हा तुकाराम सांगतो. तुकाराम महाराजांना आम्ही वेगळा ठेवत नाही. आमच्या मनामध्ये तो सत्व विचार आला तर आम्ही जगाच्या समोर मांडतो. आणि म्हणून तुम्हाला पुनश्च सांगायचं आहे की शुद्ध भक्ती करा संत संगती करा तार्किकांचा संग टाळा आणि पांडुरंगाचं भजन करा. मोठ्या प्रेमाला गजा करायचा आहे भगवंताच्या नामाचा रावणारी रमापतिं राजीवलोचनं राम तं वन्दे रघुनन्दनं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं मम योगपीठे सकृतिमरत्यां वरपुण्डरीकाय दातुं मुनिर्वैः समागतकृष्णं नमामि परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा
त्यासी नसावे गुणा शिव मुळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती माझे वदता शिवनाम प्रयाण माझे क्रोधकाम मैं खुली घर ज्ञानी वाट गोरस बेचने आई हाट कान्हा रे मनमोहन लाल सबही विसरो देखे गोपाल कहा पगडालो देखे अनिला देखे तो सब वहीने घेरा कान्हा रे मनमोहन लाल सबही विसरो देखे गोपाल भूतो थकीत भैरे तुका भूतो थकीत भैरे तुका ये सब मन का होगा कान्हा रे मनमोहन लाल सबही विसरो देखे गोपाल हरिभक्त पारायण किशोर महाराज त्यांच्या संकल्पनेतून मागच्या वर्षी सुद्धा शिवपुराण कथा इथे आयोजित केली होती। त्यांचा मानस आहे की दरवर्षी या प्रांगणात आपला जो भक्तिसागर आहे, जे लोक भाविक आहे या परिसरामध्ये, त्यांना याचा लाभ मिळावा की जेणेकरून समाजामध्ये, गावामध्ये आणि आपल्या संसारामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये शांतता नांदावी, भक्तीचं प्रतीक प्रत्येकामध्ये राहावं, प्रेमाचे संबंध वाढावे, प्रेमाचे संबंध वाढवून आज या भक्तिसागरामध्ये आपण सतत या 7 दिवसामध्ये यांच्या हरिभक्त पारायण किशोरजी महाराज यांच्या मुखातून आपण शिवलीला आपलं शिवपुराण आपण त्यांनी व्यक्त केलं आणि आपण त्याचं प्राशन केलं। आज प्राशन केल्यानंतर आपलं एकच कर्तव्य आहे की आपण ऐकतो, विसरून जातो, परंतु ऐकल्यानंतर त्यांच्या कथेच्या माध्यमातून ज्यांनी विवेचन केलं तसं आपण आचरण करावं, हे त्यांची सुद्धा जशी इच्छा आहे, परमेश्वराची इच्छा असते। या प्रांगणामध्ये आपण दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा
कारण श्रोते असल्याशिवाय कोणताही कार्यक्रम होत नाही. महाराजांनी आताच सांगितलं, त्या श्रोते पाहिजेच असतात. तरी पुढच्या वर्षी सुद्धा महाराजांनी याच प्रांगणामध्ये आज हीच कथा बरं त्यांच्या इच्छेप्रमाणे पुढच्या वर्षी सुद्धा या प्रांगणामध्ये असाच कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. आता ही जी मंदिर आहे ही याचे आहे. आपल्या आचेगाव, पिंपळगाव, कोळेगाव, गळवेल, वरणगाव या परिसराचं जे मंदिर आहे आज त्याप्रमाणे आपण साथ येतच आहात. आता ट्रस्टी सुद्धा आपल्या प्रयत्नाने आपल्या इथे दिवसेंदिवस काही कार्यक्रम करून इथे वाढवतच आहे. आपण हा जो हॉल दिसतो आहे हा शासनाच्या माध्यमातून आपले गिरीश महाजन ग्रामविकास मंत्री यांनी 2,90,00,000 येथे आपल्या पर्यटन स्थळ म्हणून येथे मंजूर केले आहे. त्या माध्यमातून येथे हा हॉल प्रथमतः झाला आहे. नंतर गार्डन आहे, पाण्याची टाकी आहे, संडास बाथरूम आहे, या प्रांगणामध्ये रोड आहे. जसं जसं निधी येईल तसं येथे व्यवस्था करण्यात येईल. आता आपला हा कार्यक्रम असल्यामुळे येथे जे खिडक्या वगैरे किंवा येथे स्मार्टेक्स ते बसवणार होते तो मी थांबवलं. आता 3-4 तारखेपासून ते कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. तसंच येथे जवळ जे बांधकाम चालू आहे येथे खंडेराव म्हाडसा बानो हे करंजी येथील दाता तो आहे आपला किशोर आपले लोहार होते त्यांचा मुलगा बॉम्बेला काहीतरी येथे आपण पाहतो की येथे पूर्वी खडक होतं. या पाठीमागे जे मंगल कार्यालय येथे कुठं खडक होतं आणि सर्व जंगल होतं तेव्हा ते सुद्धा येथे 2 महिने खडक फोडायला करंजी लोक आले होते. त्या माध्यमातून त्यांचा मुलगा येथे आल्यानंतर मी त्यांना सांगितलं, तू गरीब कुटुंबातून मोठा झालेला आहे, तुझे वडील माझे मित्र होते, त्यांचं नाव लावा असं तू काहीतरी कर. त्यांनी या खंडेराव म्हाडसा बानो या मंदिराकरता 4.5 लाख देणगी पुकारली. गेली 3 लाख. मी सांगितलं की तुझे वडील गरीब होते, श्रमिक होते, फार गरीब होते, तुझ्या वडिलाचं या प्रांगणामध्ये परिसरामध्ये नाव राहून म्हणून त्यांनी 4.5 लाख देणगी त्यापैकी 3 लाख दिलेले आहे. 1.5 लाख त्यांच्याकडे घेणे. स्लॅब सुद्धा पडलं. जवळच एक मंदिर आपण बांधतो त्याला सुद्धा आम्ही दाता पाहतो. तेथे विठ्ठल रुक्माई राही असं मंदिर आम्ही उघडणार आहोत. त्याच्या शेजारी एक मंदिर आहे तेथे सुद्धा राम लक्ष्मण सीता असं आहे. आपल्या इथे जवळच राम मंदिर आहे. 700 वर्षापूर्वीचं राम मंदिर आहे. तिथे मी बघितल्यानंतर त्याचे राम लक्ष्मण सीता आणि नारायण आणि हनुमंत बसलेला आहे. ही मूर्त्या जवळजवळ सांगितलं मी त्यांनी तयार करत आहे. परंतु तिथे आम्ही देणगीदार 2.25 लाखाच्या मूर्त्या राम लक्ष्मण सीता आहे. आणि आपल्या विठ्ठल रुक्माई राहिले स्वस्त असतात. जवळजवळ 1,00,000-1.25 लाखमध्ये किंवा 80-90 हजार मिळतात. तर असं ट्रस्टी या माध्यमातून जवळच आपलं 3.5 शक्तीपीठ आपण पाहतो आहात. आज आम्ही असं एक मनोरंजन व्यक्त केलं की या आपल्या मुजुमदार महाराजांना सांगितलं आहे की येथे काहीतरी हे नवरात्रमध्ये 9 दिवस म्हणा की 3 दिवस म्हणा काहीतरी कार्यक्रम राहावा असं आम्ही आयोजित केलं आहे. ते जसं सांगतील तसं आम्ही डिक्लेअर करू आणि त्याप्रमाणे परिसरामध्ये चिठ्ठी छापून काय जो कार्यक्रम आहे त्याविषयी छापू. ज्यांना सहकार्य कसे सहकार्य नाही सहकार्य केलं तरी येण्या जाण्यात सहकार्य करा एवढीच विनंती आहे. कार्यक्रमात शोभा नसते. कार्यक्रम करण्याची दृष्टी सदैव तयार आहे. आता आपण या मागच्या वर्षापासून दर सोमवारला कीर्तन आहे. प्रथमच कीर्तन महाराजचं होतं मागच्या वर्षी सोमवारला. तेव्हा सोमवार कीर्तन असताना त्यांनी त्यांचा मनोदय त्यांचा संकल्प आमच्याजवळ मांडला. त्याला मूक संमती संमती दिली. कारण की आमची सुद्धा अशी इच्छा आहे की हे जवळजवळ 500-600 वर्षापूर्वीच्या अहिल्याबाई होळकर यांनी उद्यापन केलेलं शंकर महादेवाचं मंदिर आहे ते या मंदिराचं दुसरं जेव्हा आपण सर्वांनी सहकार्य केलं असं सहकार्य करत राहा एवढीच नम्र विनंती. माझी 2 शब्द संपवतो. जय जय महाराज.
आहे